विषय एवढाच होता की एकतर तो घरगुती कार्यक्रम होता, तिथं राहुल गांधीजी होते, त्याच्याच बरोबर इतरही मोठे विरोधातले नेते सर्व आले होते, अखिलेश यादवजी होते. दुसऱ्या बाजूला सत्तेतले मंत्री, प्रधानमंत्री साहेब असतील, होममंत्री असतील, त्यानंतर जे या आपल्या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते सुद्धा तिथे आले होते. त्यामुळे कुठलाही घरगुती कार्यक्रम असला तर राजकारण त्याच्यामध्ये बघितलं जात नाही, त्याच्यामध्ये समावेशक सर्वांनाच बोलवलं जातं. आणि दिल्लीला जो कार्यक्रम झाला होता रिसेप्शनला, तिथे सर्वच नेते आले होते आणि तिथे मग सगळ्यांनाच स्वागत करण्यासाठी मी स्वतः होतो, आमच्या पिढीतून सगळ्यात मोठा पवार म्हणून. त्याच्याच बरोबर माझी पत्नी होती आणि मग इतरही माझे भाऊबंद तिथं त्या ठिकाणी होते आणि सगळ्यांचं स्वागत आम्ही तिथं करत होतो. प्रधानमंत्री आल्यानंतर एक प्रोटोकॉल असतो आणि मग प्रोटोकॉल असल्यामुळे तिथे आपल्याला त्या प्रोटोकॉल पद्धतीने तिथं स्टेजवर जावं लागतं. आणि मी तिथं गेलो असता सुरुवातीला म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, एक साध्या आमदाराला, ते सुद्धा कर्जत जामखेडच्या सामान्य लोकांनी निवडून दिलेल्या एका आमदारांना पंतप्रधान ओळखतात, हे फार महत्वाची गोष्ट आहे. नावानिशी त्या ठिकाणी ओळखतात, मी काय करतो हे त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि मग ती पहिली चर्चा झाल्यानंतर परत एकदा फोटो काढण्याची वेळ त्या ठिकाणी आली होते. थोडंसं रिशफल काही लोकांना तिथं करण्यात आलं होतं आणि मग तेव्हा मी बाजूला होतो, तेव्हा सुप्रियाताईंनी मला तिथं बोलून घेतलं. आणि सुप्रियाताईंचं आपण जर बघितलं तर सत्तेत असो ना तर विरोधात असो, तिथे संबंध सर्वच खासदारांशी चांगले आहेत, नेत्यांशी चांगले आहेत. त्यामुळे मतदारसंघातला विषय असू नाहीतर या राज्यातला कुठलाही मुद्दा असू, सुप्रियाताईंच्या ओळखीमुळे प्रश्न सोडायला नक्कीच त्या ठिकाणी मदत होते.